लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक 10 जून 2026 रोजी नवीन शासन निर्णय म्हणजे जी-आर जारी केला आहे. या जी-आरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 3,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मे 2026 महिन्याच्या लाभासाठी 344.74 कोटी रुपये वितरित करण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे. या जी-आरमध्ये नेमकं काय सांगितलं आहे, महिलांना याचा काय फायदा होणार आहे आणि पुढील हप्ता कधी मिळू शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या जी-आर नुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये अनुसूचित जाती घटकाअंतर्गत 3,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचा अर्थ सरकारने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ देण्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. अनेक महिलांच्या मनात प्रश्न होता की पुढील हप्त्यासाठी निधी उपलब्ध आहे का? तर या जी-आरमुळे स्पष्ट झाले आहे की सरकारने योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी राखून ठेवलेला आहे. यासोबतच शासनाने मे 2026 महिन्याच्या लाभासाठी 344 कोटी 74 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की पात्र महिलांना लाभ पोहोचवण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. या जी-आरमध्ये अजून एक महत्त्वाची बाब सांगण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या महिलांची छाननी करून फक्त पात्र महिलांनाच लाभ दिला जाईल. याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहणार आहे. म्हणजे सरकार पात्रता पडताळणीवर भर देत आहे. त्यामुळे ज्या महिलांची के-वाय-सी पेंडिंग आहे किंवा इतर कारणामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, त्यांच्यासाठी कुठलीही नवीन अपडेट यामध्ये असणार नाही. ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच ते पैसे जमा होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जी-आरमध्ये कुठलीही योजनेची रक्कम वाढविण्याबाबत किंवा के-वाय-सी बाबत किंवा नवीन अर्ज सुरू करण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. हा शासन निर्णय मुख्यतः निधी मंजूर आणि निधी वितरणाशी संबंधित आहे. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत जी-आर आणि शासनाच्या माहितीलाच महत्त्व द्यायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.